हॅलो गाईज, वेलकम टू डीपी सर्वज्ञ यूट्यूब चॅनल। आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत खास टीईटी परीक्षा आणि एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी प्राचीन भारताचा इतिहास या विषयावर व्हिडिओ। त्यातील सर्वात पहिला जो चॅप्टर आहे तो आहे इतिहासाची आवश्यकता। हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे की ज्यांना वाचनासाठी वेळ मिळत नाही, मात्र आमचा व्हिडिओ ऐकून तुम्ही तयारी करू शकता टीईटी परीक्षा आणि एमपीएससी परीक्षेची। चला तर मग सुरुवात करूयात। प्रश्न पहिला, 1601 ते 1700 या 100 वर्षाच्या कालखंडाला खालीलपैकी कोणते शतक म्हटले जाते? या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत। त्याच्यातील पहिला पर्याय आहे 15वे, दुसरा पर्याय आहे 16वे, तिसरा पर्याय आहे 17वे आणि चौथा पर्याय आहे 18वे। याचं उत्तर देण्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडंसं संक्षिप्त रूपात सांगते की कोणताही कालखंड चालू असताना पुढील शतक मानले जाते। त्यामुळे 1601 ते 1700 या कालखंडाला 17वे शतक म्हटले जाते। तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय 3, 17वे। प्रश्न दुसरा, मानवाचे जीवन खालीलपैकी कशाच्या साहाय्याने सुखकर झाले? या ठिकाणी पर्याय 1 आहे प्राणी, पर्याय 2 आहे समाज, पर्याय 3 आहे निसर्ग आणि पर्याय 4 आहे ज्ञान। तर याचं संक्षिप्त उत्तर आहे की मानवाचे जीवन ज्ञान आणि कौशल्यांच्या साहाय्याने सुखकर झाले, ज्यामुळे त्याने निसर्गाचा योग्य वापर केला। त्यामुळे आपलं या ठिकाणी उत्तर आहे पर्याय 4 ज्ञान। प्रश्न तिसरा, ईसा या भाषेतील शब्दावरून इसवी हा शब्द तयार झाला। तर या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत। पर्याय 1 उर्दू, पर्याय 2 हिंदी, पर्याय 3 फारसी आणि पर्याय 4 अरबी। तर याचं संक्षिप्त उत्तर असं आहे की ईसा हा शब्द अरबी भाषेतील असून त्यावरून इसवी हा शब्द तयार झाला। तर त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय 4 अरबी। प्रश्न चौथा, भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे टिंबटिंब होय। यातील 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत। पर्याय 1 शास्त्र, पर्याय 2 इतिहास, पर्याय 3 भूगोल आणि पर्याय 4 नागरिकशास्त्र। याचं संक्षिप्त असं उत्तर आहे की भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे शास्त्र शुद्ध पद्धतीने दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय। तर या ठिकाणी आपले उत्तर आहे पर्याय 2 इतिहास। प्रश्न 5वा, मानवाने त्याच्या आसपासच्या परिसरातील टिंबटिंब उपयोग करून अन्न, वस्त्र, निवारा मिळवला। या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत। पर्याय पहिला मानवांचा, पर्याय दुसरा प्राण्यांचा, पर्याय तिसरा साधन संपत्तीचा आणि पर्याय चौथा वस्तूंचा। तर या ठिकाणी आपलं संक्षिप्त उत्तर आहे की मानवाने त्याच्या आसपासच्या परिसरातील साधन संपत्तीचा उपयोग करून अन्न, वस्त्र व निवारा मिळवला। तर या ठिकाणी आपले उत्तर आहे पर्याय 3 साधन संपत्तीचा। प्रश्न 6वा, इतिहासाचा अभ्यास करणे टिंबटिंब जे काही घडते ते समजून घेणे होय। या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत। पर्याय 1 वर्तमान काळात, पर्याय 2 भूतकाळात, पर्याय 3 भविष्य काळात आणि पर्याय 4
अर्वाचीन काळात. तर या ठिकाणी आपले संक्षिप्त उत्तर असे आहे की इतिहासाचा अभ्यास करणे म्हणजे भूतकाळात जे काही घडले ते समजून घेणे होय. तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय 2 भूतकाळात. प्रश्न 7वा, प्राचीन भारताचे ऐतिहासिक नाव. या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 मध्य प्रदेश, पर्याय 2 सप्तसिंधू प्रदेश, पर्याय 3 पुण्यभूमी आणि पर्याय 4 भारतवर्ष. तर याचं संक्षिप्त असं उत्तर आहे की प्राचीन काळी भारताला भारतवर्ष किंवा जम्बूद्वीप या नावांनी ओळखले जात असे. त्यामुळे आपले उत्तर या ठिकाणी आहे पर्याय 4 भारतवर्ष. प्रश्न 8वा, घटनांचा कालक्रम मोजण्याची पद्धत. या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 शके गणना, पर्याय 2 जनगणना, पर्याय 3 कालगणना आणि पर्याय 4 इसवी सन. तर याचं संक्षिप्त उत्तर आहे की घटनांचा कालक्रम मोजण्याची पद्धत म्हणजे कालगणना होय. ही त्याची व्याख्या आहे. तर यामुळे आपलं या ठिकाणी उत्तर आहे पर्याय 3 कालगणना. प्रश्न 9वा, खालीलपैकी बरोबर विधान कोणते आहे? पर्याय 1 इतिहासाचे 4 कालखंड मानले जातात. पर्याय 2 इतिहासाच्या अभ्यासाने भविष्य काळातील घटना समजून घेणे शक्य होते. पर्याय 3 निसर्गातील सर्व घटक टिकून राहिले तरच मानवाचे आयुष्य अधिक समृद्ध होईल असे नाही. पर्याय 4 निसर्गाच्या साहाय्याने मानवाचे जीवन सुखकर झाले. तर यामध्ये आपले उत्तर आहे पर्याय 4 निसर्गाच्या साहाय्याने मानवाचे जीवन सुखकर झाले. प्रश्न 10वा, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कालगणना. या ठिकाणी आपला पहिला पर्याय आहे इंग्रजी कालगणना, दुसरा पर्याय आहे हिजरी कालगणना, तिसरा पर्याय आहे इसवी सन, चौथा पर्याय आहे शके कालगणना. याचं संक्षिप्त उत्तर असं की आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुतेक देशांमध्ये आणि व्यवहारांमध्ये इसवी सन ही कालगणना पद्धत वापरली जाते. ही कालगणना येशू ख्रिस्तांच्या जन्मावर आधारित आहे. त्यामुळे आपले या ठिकाणी उत्तर आहे पर्याय 3 इसवी सन. प्रश्न 11, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी पहिला पर्याय आहे 600 ते 501 इसवी सन पूर्व 5वे शतक. पर्याय 2 1901 ते 2000 20वे शतक. पर्याय 3 1401 ते 1500 15वे शतक. पर्याय 4 1001 ते 1100 11वे शतक. या ठिकाणी आपलं संक्षिप्त उत्तर असं आहे की शतक मोजताना दिलेल्या कालावधीचा शेवटचा आकडा विचारात घेतला जातो आणि 600 ते 501 इसवी सन पूर्व म्हणजे 6वे शतक, इसवी सन पूर्व 5वे शतक, इसवी सन पूर्व हे 500 ते 401 इसवी सन पूर्व या दरम्यान असते. त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. त्यामुळे आपले उत्तर या ठिकाणी आहे पर्याय 1 600 ते 501 इसवी सन पूर्व 5वे शतक. आपला 12वा आणि शेवटचा प्रश्न आहे या पाठातील की इतिहासाचे प्रामुख्याने किती कालखंड पडतात. पर्याय 1 आपल्याला या ठिकाणी दिला आहे 2,
पर्याय 2 3, पर्याय 3 4, पर्याय 4 5. याचे संक्षिप्त उत्तर असे आहे की इतिहासाचे प्रामुख्याने 3 कालखंड पडतात: प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास. त्यामुळे या ठिकाणी आपले उत्तर आहे पर्याय 2 3. धन्यवाद. तर सबस्क्राईब करा आमच्या DP सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला अशाच निरनिराळ्या एज्युकेशनल व्हिडिओसाठी.